धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. खूप खूप धन्यवाद मॅडम. नक्कीच आपलं हे स्वप्न पूर्ण व्हावं ही आम्हा सर्वांची सदिच्छा आहे. श्रोतेहो, यापुढील वक्त्यांना इंट्रोड्यूस करायची वेगळी काही अशीच गरज नाही, पण ज्या पद्धतीने ज्योती जोशी मॅडमनी आपल्या पुढच्या वक्त्यांना इंट्रोड्यूस करून दिला आहे, त्यात म्हणजे जमीनदाराची चौथी सून ज्योतिषाचार्य सौ चारुशिला कांबळे मी यांना पुढील भाषणासाठी आमंत्रित करते. त्यापूर्वी त्याचा थोडक्यात परिचय, अर्थात जोशी मॅडमनी एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांना इंट्रोड्यूस करून दिलाय, त्यासमोर माझं हे काहीच नाही आहे, पण तरी फॉर्मॅलिटी म्हणून थोडं 2 शब्द बोलते कांबळे मॅडमबद्दल. कर्तव्य आणि सेवेचा घेतला त्यांनी वसा, आपल्या सामाजिक कार्याचा उमटवला त्यांनी ठसा. अशा आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्राच्या संस्थापक व अध्यक्ष असलेल्या सौ चारुशिला कांबळे या आदिशक्ती गुरुकुल या संस्थेच्या संस्थापिका असून सन 2000 पासून त्या विविध गूढशास्त्रांचा अभ्यास आणि मार्गदर्शन कसे करायचे ह्याचे कार्य करीत आहेत. पारंपरिक ज्योतिषशास्त्रासोबतच अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, टॅरो कार्ड्स, रेकी या विषयांच्या देखील त्या अभ्यासिका आहेत. त्याचबरोबर वास्तुशास्त्र फक्त विज्ञानच, अशक्य ते शक्य करतील स्वामी, रेकी एक महाशक्ती आणि याचबरोबर अशी 9 पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. मनुष्याचे जीवन हे फक्त ग्रहांवर अवलंबून नसून मनुष्य आपल्यात असलेल्या विविध प्रकारच्या शक्तीच्या माध्यमातून त्यात सकारात्मक बदल करू शकतो हे सांगण्यासाठी त्या सातत्याने विविध मोफत उपक्रम राबवित असतात. तर मंडळी, असे हरहुन्नरी आणि उद्यमशील व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉक्टर सौ चारुशिला कांबळे मॅडमना मी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट करण्यासाठी आमंत्रित करते. मॅडम प्लीज. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार.